नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ असेल 8वी गणित 2024-25 अभ्यासक्रमानुसार भाग 1 मधील पहिले प्रकरण परिमेय संख्या आणि यातील स्वाध्याय 1.1. अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवायला शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया स्वाध्याय 1.1 प्रकरण 1 परिमेय संख्यामध्ये. खालील प्रत्येक गुणाकारासाठी वापरलेल्या गुणधर्माचे नाव लिहा. तो पहिल्या प्रश्नासाठी आपण गुणधर्म पाहू शकतो, फक्त क्रम बदललेला आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक आपण पाहू शकतो की 1 ने गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर बदललेलं नाही. सो इथे 2 नियमांचा वापर आपण उल्लेख करू शकतो. एक आहे गुणाकाराचा अविकारक घटक जो 1 आहे आणि दुसरा आहे गुणाकाराचा क्रमनिरपेक्ष गुणधर्म, ज्या ठिकाणी गुणाकाराचा क्रम बदललेला आहे पण उत्तर सारखेच मिळालेले आहे. त्याचप्रमाणे दुसरं गणित आहे -13/17 गुणिले -2/7 म्हणजेच -13/17 गुणिले -2 सप्तमांश बरोबर -2 सप्तमांश गुणिले -13 सत्रांश. हा सुद्धा गुणाकाराचा क्रमनिरपेक्ष गुणधर्म दर्शवितो. याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी -19/29 गुणिले 29/-19. या ठिकाणी आपण अंश आणि छेद यांचा गुणाकार केल्यानंतर अंश आणि छेदला त्याच संख्येने भाग जातो व आपलं उत्तर 1 येतं आणि अशा गुणधर्माला आपण गुणाकार व्यस्त गुणधर्म असे म्हणतो. आणि हा गुणाकार व्यस्त गुणधर्म या ठिकाणी वापरलेला आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की 1/3 गुणिले 6 गुणिले 4/3 प्रमाणे 1/3 गुणिले 6 गुणिले 4/3 हे सोडवण्यासाठी तुम्ही कोणता गुणधर्म वापराल ते सांगा. हे सोडवण्यासाठी आपण साहचर्य गुणधर्म वापरू, कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो एक गट आहे 6 गुणिले 4/3 साठी आणि दुसऱ्या गणितात गट घेतलेला आहे 1/3 गुणिले 6. कंस आपल्याला कोणतं गणित आधी सोडवावं त्याचं प्राधान्य दर्शविते. सो 1/3 गुणिले या कंसाचं उत्तर आहे 24/3 बरोबर या कंसाचं उत्तर आहे 6/3 गुणिले 4/3. दोन्ही बाजूला जेव्हा आपण सोडवू दोन्ही बाजूलाही आपल्याला 24/9 उत्तर असेल. त्यामुळे हे गणित सोडवण्यासाठी आपण साहचर्य गुणधर्म वापरलेला आहे असे आपण सांगू शकतो. यानंतर तिसरा आणि या स्वाध्यायामध्ये शेवटचा प्रश्न आहे 2 परिमेय संख्यांचा गुणाकार हा नेहमी परिमेय संख्याच असते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.